गुड मॉर्निंग सर्वांना, शुभ सकाळ। तर आले मी स्टॉलवरती। मोंटू गेला घरी आणि मी स्टॉलवरती आहे एकटी बरं का। तर आता माहिती किती वाजलेत? आता वाजलेत 10:15 वाजलेत आता। आणि 10 वाजेपर्यंत अजून काही गिऱ्हाईकच चालू नाही बरं का। आणि महत्त्वाचं म्हणजे काय झालं, सकाळी ना मी खूप लेट उठली, जागच आली नाही आहे। कारण 2-3 दिवस झाले स्टॉल लावलाच नव्हता, त्याच्यासाठी मग काल पण आज पण सकाळी जागच आली नाही आहे सकाळी। तर सकाळी मी उठली 6:30 वाजता आणि काय करावं काही सुचेना। एक मन म्हणायचं स्टॉल लावू नको, एक मन म्हणायचं स्टॉल लावायचं। तर असं कन्फ्युजन असं करता 6:45 वाजले। 15 मिनटं त्याच्यातच गेले माझे। मग विचार केला नाही, इडलीचं पीठ वगैरे आहे, सगळं घरामध्ये अवेलेबल आहे, मग का नको लावायला। तर म्हटलं चला लावते। पटापट इडलीचं बॅटर मिक्स केलं, इडल्या टाकून दिल्या आणि लगेच दुसऱ्या साईडने साबुदाणा टाकला। साबुदाणा झाला, त्याच कढईमध्ये सांबार बनवला आणि उरलेत आपले पोहे आणि चटणी। तर पोहे बनवायची पण सुरुवात केली आणि नारळाची चटणी वगैरे वाटली, तिला तडका द्यायचा बाकी होता, तडका पण दिला। उरले पोहे पटपटा बनवायचा प्रयत्न केला। पोहे माहिती काय झालं, पोह्यात पडलं जास्त पाणी आणि पोहे जास्त भिजले आणि पोहे भिजल्यामुळे काय झालं ना, त्याची जे प्रॉपर चव असते ना पोह्याची, ती चव गायब झाली बरं का। तरी मी ते आपले बनवलेच, कारण एवढे सारे पोहे फेकून तरी कसे द्यायचे हा प्रश्न होता मनामध्ये, एवढे पोहे कसे फेकून द्यायचे। त्यासाठी मग ते पोहे मी थोडे थांबली, म्हणजे पाणी त्याचं पूर्ण निघू दिलं पोहेमधनं आपलं चाळणीतून, आणि मग म्हटलं थोड्या वेळाने आपण पोहे बनवू। तर तसंच केलं, थोडा वेळ थांबले आणि थोड्या वेळानं पोहे बनवले आणि तसे ठेवले कढईमध्ये। तरी पण सुद्धा ते असं थोडंसं जास्त भिजल्यासारखे गारा झाल्यासारखं वाटले। मग आता एवढे पोहे काय फेकून देऊ, मी आणले डब्यावर, अजून तर काही गिऱ्हाईक आलंच नाही पोहेसाठी आणि काहीच नाही। त्याला बघते गिऱ्हाईकाची वाट। आणि तुम्ही म्हणणार टिकली नाही लावली, तर टिकली लावलेली। तर असं तोंड पुसलं ना जरा थोडंसं असं रगडून, तर ते टिकली पळून गेली आहे। मग परत काय टिकलीसोबत मी पर्समध्ये टिकली वगैरे आणत नसते, थोड्या वेळानं जाते तर टिकली वगैरे लावून येते। तसं सिंदूर लावलेलं आहे म्हणा, पण टिकली नाही तर चेहरा अधुरा वाटतो टिकली बिना। तर असं काय हरकत नाही, मी पाहते गिऱ्हाईकाची वाट, गिऱ्हाईक केव्हा येतील काय येतील। दिवस झाले हॉस्पिटलचं गेट पण बंद होतं, म्हणजे जेथे मी लावते ना त्या साईडचं गेट बंद होतं आणि गेट बंद असल्यामुळे माझं स्टॉल काय व्यवस्थित चालायचं नाही आहे। कारण तिकडचं गेट चालू होती आणि त्या साईडला ना असतो कचरा टाकलेला, तर त्या कचऱ्यामुळे कोण कसं खाईल हा पण महत्त्वाचा प्रश्न असतो। त्यासाठी काय मी स्टॉलच लावला नव्हता किती दिवस, आणि इथे लावायचे तिथे हा गेट बंद, तर माझं खूप सारं नुकसान झालं बरं का। ह्या आठवड्यामध्ये जेवढे दिवस लावला ना तेवढे दिवस गिऱ्हाईकच आला नाही आहे बघा। म्हणून तुम्ही म्हणण्यासाठी स्टूल आणला, आरामात पडशील, आरामात स्टूल आणलं बसायचा। ते इकडे वळ, हां थोडंसं अजून वळ पडशील आरामाला, पडशील ती सट म्हणून स्कूल आणला। झेरॉक्स समोर अर्ध झप। तर त्याच्या आठवडाभर स्टॉल पण बंद, आणि जेव्हा लावलं तेव्हा विकल्या पण गेलं नाही आहे, बऱ्याच वेळा फेकण्यात गेलं ते। मग त्याच्यानंतर आज लावले, तर आज काय अजून काही गिऱ्हाईक आले अजून काही गिऱ्हाईक आले नाही आहे। गिऱ्हाईक येतील तेव्हा आपण पाहू। तर